नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 30 डिसेंबर 2025. तर आपला हा पुढील हवामान अंदाज आहे 15 जानेवारी 2026 पर्यंतचा. एकंदरच हा अंदाज 16-17 दिवसाचा अंदाज आहे. या कालावधीमध्ये राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे का किंवा नाही, किंवा राज्यामध्ये कशाप्रकारे वातावरण राहणार आहे, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहेत. तर बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रवात निर्माण झालेला आहे. तर उत्तर भारतामध्ये WD सक्रिय आहे, त्यामध्ये जम्मू काश्मीर, लेह लडाख या भागामध्ये. मग ह्याचा परिणाम आपल्या राज्यावर होणार आहे का? आणि एकीकडे दुसरी बातम्या येत आहेत अशा की 4, 5, 6, 7 तारखेला म्हणजे जानेवारीच्या या तारखेला राज्यामध्ये ढगाळ वातावरण होणार आहे. तर या ढगाळ वातावरण होणार आहे किंवा पाऊस येणार आहे का? हा अंदाज 15-16 दिवसाचा असल्यामुळे ह्याच्यामध्ये एखाद्या दिवशी थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो, जे सांगितले त्या भागामध्ये, पण जास्त बदल होणार नाही आहे. तर थंडीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. थंडीमध्ये जे टेम्परेचर आहे सरासरीचं टेम्परेचर ह्या 2 ते 3 दिवसामध्ये सरासरी इतकं टेम्परेचर राहणार आहे नव्या वर्षापर्यंत, म्हणजे 1 ते 2 जानेवारीपर्यंत. पण 2 जानेवारीपासून पुढे अजून थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, थंडीमध्ये वाढ होणार आहे 2 जानेवारीपासून पुढे. चांगली थंडी येणार, अजून कडाक्याची लाट येण्याची शक्यता आहे 2 जानेवारीपासून पुढे. पण 2 जानेवारीपासून पुढे ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता आहे का 2 जानेवारीपासून पुढे सुद्धा राज्यामध्ये. एकूण जर पाहिजे तर विदर्भामध्ये किंवा अमरावती विभाग, मराठवाडा विभाग, नाशिक विभाग या विभागामध्ये देखील वातावरण क्लिअर राहणार आहे, सूर्यप्रकाशित वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता 7 तारखेपर्यंत पण नाही आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्र, त्यामध्ये पुणे विभाग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आणि पुणे विभागामध्ये देखील वातावरण क्लिअर राहणार आहे. त्यामध्ये ढगाळ वातावरण हे काही येणार नाही. त्याच्यामध्ये फक्त थंडीमध्ये मात्र वाढ होणार आहे 7 तारखेपर्यंत, 7 जानेवारीपर्यंत. 7 जानेवारीच्या नंतर अजून काय बदल होणार आहे का? तर 7 जानेवारीच्या नंतर परत अजून वातावरणामध्ये पुढे पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे आणि अमरावती विभागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही, अजिबात थेंबसुद्धा पडणार नाही आहे. तसेच मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे का? तर मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. 7 जानेवारीपासून ते 15 जानेवारीपर्यंत कुठेही पावसाचे एक थेंब देखील पडणार नाही. तसेच पुढे नाशिक विभागामध्ये देखील 7 जानेवारीपासून ते 15 जानेवारीपर्यंत कुठेही पावसाचा एक थेंब देखील पडणार नाही. कुठे WD सक्रिय असू द्या किंवा बंगालची खाडी सक्रिय असू द्या, या दोन्ही सक्रियते जरी असल्या तरी आपल्या राज्यावर कुठलाही परिणाम होणार नाही आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी काळजी कुठलीही घ्यायची नाही. जे आपले कामाचं नियोजन आहे ते कामाचं नियोजन करा. आणि द्राक्ष बागायतदार असतील त्यांनी सुद्धा पण तर थंडीपासून काळजी घ्यायची. द्राक्ष बागायतदार असतील किंवा खरबूज जे असतील त्यांनी सुद्धा थंडी मात्र 2-3 तारखेपासून म्हणजे 2-3 जानेवारीपासून थंडीमध्ये अजून चांगली वाढ होण्याची शक्यता आहे एकंदर पाहिलं तर. आणि पुणे विभागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. आणि त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही 7 जानेवारीपासून पुढे आणि 15 जानेवारीपर्यंत. व त्याच्या अगोदर सुद्धा पावसाची शक्यता नाही. एकंदर पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये वातावरण जे आहे ते वातावरण क्लिअर राहणार आहे. त्यामध्ये काही ढगाळ वातावरण फक्त खार आल्यासारखं 1-2 दिवस होऊ शकतं तसं, पण मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण किंवा त्यामधून पावसाचा अंदाज अजिबात नाही आहे. त्यामध्ये ढगाळ वातावरणही असं नाही की जे आपल्याला खाली सावली येईल, त्या ढगातून सावली येईल असं सुद्धा ढगाळ वातावरण नाही आहे. तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो, सावली येईल असं ढगाळ वातावरण सुद्धा होणार नाही. थोडंफार प्रमाणामध्ये जर थंडीचे वारे येत असल्यामुळे 3 तारखेपासून पुढे थंडीचे वारे जम्मू काश्मीरकडून येणार आहेत. त्या वाऱ्यामुळे काय होतं, धुरकट वातावरण होतं. असं धुरकट वातावरणातून गारवा निर्माण होतो जास्त, पण त्या गारवा होतो आणि आपण त्याला ढगाळ वातावरण, ते ढगाळ वातावरण नाही. म्हणजे तेच आभाळ जे आहे ते आभाळ एक खार आल्यासारखं आभाळ, धुरकट आभाळ होऊ शकतं थोड्याफार प्रमाणामध्ये, असं कुठेही नाही. एकंदर पाहिजे तो काही भागामध्ये थोड्याफार थोड्या भागामध्ये असा मोठा कुठेही धोका नाही व थोडासुद्धा धोका नाही. कुठेही राज्यामध्ये पावसाचा थेंब देखील पडणार नाही 15 जानेवारीपर्यंत. हा अंदाज तुम्ही लक्षात घ्या. आणि तुमचं कामाचं नियोजन आहे तर कामाचं नियोजन तुम्ही सुद्धा तुमच्या ह्याच्यानुसार करा, कारण कुठेही पावसाचा धोका राहणार नाही. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.